या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. बांधकाम विषयक सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा दालन 2026 प्रदर्शनास साधेपणे प्रारंभ झाला. महासैनिक दरबार हॉल येथे भरवण्यात आलेल्या या 4 दिवसीय प्रदर्शनामध्ये 170हून अधिक स्टॉल आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील वास्तुविषयक सर्वात मोठे प्रदर्शन म्हणून दालनची ओळख आहे. क्रीडाई कोल्हापूरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत, दालनचे चेअरमन महेश यादव, क्रीडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, संग्राम दळवी, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, राजीव परीख, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन झाले. क्रीडाईचे पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडाई कोल्हापूरतर्फे स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे दालन 2026 हे प्रदर्शन साधेपणाने करण्यात आले. दालन प्रदर्शन हे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत खुले आहे. दालन प्रदर्शनात शहर आणि परिसरातील विविध गृहप्रकल्प, व्यापारी संकुल, ऑफिसेस यासंबंधीची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. तसेच बांधकाम साहित्यविषयक स्टॉल आहेत. वित्तीय संस्थाही ग्राहकांच्या सेवेत आहेत. या प्रदर्शनाच्या संदर्भात क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत व दालनचे चेअरमन महेश यादव यांनी कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनाही दालन 2026 हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. कोल्हापुरात नवीन गृहप्रकल्प सुरू आहेत. कोल्हापूर विकासाच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून व भविष्यकालीन वेध घेत कोल्हापुरात गृहप्रकल्प, व्यापारी संकुल, ऑफिसेस उपलब्ध असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी दालन प्रदर्शनाला भेट देऊन कोल्हापुरातील आपल्या घरांचे व कार्यालयाचे स्वप्न साकार करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडाईचे पदाधिकारी अजय डोईजड, नंदकिशोर पाटील, निखिल शहा, श्रीराम पाटील, सारंग नालंग, सचिन ओसवाल, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पवार, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, अतुल पवार, सुनील चिले, संदीप बोरचाटे, क्रीडाई महिला विंगच्या संगीता माणगावकर, शिल्पा कुलकर्णी, मोनिका बकरे, साक्षी बोरचाटे, बांधकाम व्यावसायिक अभिजित मखदूम, गिरीश रायबागे, महेश पवार, जयेश कदम, पवन जमादार, उदय निचिते, प्रतीक होसमनी, क्रीडाई कोल्हापूर ऑफिसचे मॅनेजर वसंत पाटील आदी उपस्थित होते. आगामी 3 दिवस या प्रदर्शनाचा आणि यामधील व्याख्यानाचा नागरिकांनी तसेच विद्यार्थी युवा वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी केले आहे. नमस्कार, मी के.पी. खोत, अध्यक्ष क्रीडाई कोल्हापूर. आज 12:05 या ठिकाणी या प्रदर्शनाची अर्थातच दालनची शानदारपणे शुभारंभ या ठिकाणी आम्ही केलेला आहे. खरं तर याचं उद्घाटन आपले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय हसन मुश्रीफ साहेब, माननीय खासदार शाहू महाराज व इतर सर्वच खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमागामध्ये या कार्यक्रमाचं आम्ही नेटकं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. तथापि काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं जे काही दुःखद निधन झालं त्या पार्श्वभूमीवर आम्ही या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दालनचं उद्घाटन न करता त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही इथं साधेपणानं मी स्वतः क्रीडा अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, आमचे दालनचे चेअरमन आणि इतर आमचे कमिटी या सर्वांच्याच हस्ते आम्ही या ठिकाणी साधेपणानं या दालनची सुरुवात केलेली आहे. हे दालन आम्हाला गेले 2-3 महिने आम्ही अतिशय अथक असा मेहनत आणि परिश्रम करून या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला थांबवता येत नव्हतं. त्यामुळे शानदारपणाने करण्याऐवजी साधेपणाने या ठिकाणी आम्ही आज हे उद्घाटन केले आहे. यामध्ये खरं तर स्पर्धात्मक अशा पद्धतीनं अनेक आमच्या स्टॉलधारकांनी अतिशय सुंदर असं स्टॉलचं या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं डिझाईन त्या ठिकाणी सगळ्यांनी केलेलं आहे. या स्टॉलला कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनीसुद्धा या ठिकाणी या दालनला, या प्रदर्शनाला आपण आवर्जून हे पाहायला यावं किंवा आवर्जून हे पाहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे. कारण या ठिकाणी रेसिडेन्शियल, कमर्शियल, रो हाऊसेस, प्लॉट्स, अतिशय व्हरायटी, बिल्डिंग मटेरियल, बँकिंग फायनान्स, सर्व माहिती तुम्हाला एकाच छताखाली क्रीडाईनं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. कृपया आपण या सर्वांनी संधीचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आज आपल्याला आव्हान करतो. धन्यवाद.